अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, त्याचबरोबर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची राज्य सरकारने हकालपट्टी करावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येते। काल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना मारहाण करण्यात आली आणि त्याआधी अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। याविषयी मराठा समाजाकडून आता संताप व्यक्त केला जात आहे। मराठा समाजातील विविध संघटनेच्या प्रतिनिधींशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। कृषी मंत्री असलेले माणिकराव कोकाटे यांनी रम्मी खेळतानाचा एक व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर पूर्ण राज्यभरामध्ये याचा संताप सुद्धा पाहायला मिळाला। तर काय वाटतं, हे सगळं जाणीवपूर्वक केलं जातंय का मराठा समाजाला टार्गेट केलं जातं? वेगवेगळ्या पद्धतीने कायमच ते वादातीत विधानं शेतकऱ्यांच्या बाबतीत करत असतात। तर याबाबत जर छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांनी एक निवेदन दिलं, तर त्या निवेदनानंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं मारहाण केली जाते आणि बेदम मारहाण केली जाते। जर याच्यामध्ये कुणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? देवेंद्र फडणवीस या सगळ्याची जबाबदारी घेणार आहेत का, हा प्रश्न सुद्धा या निमित्तानं निर्माण होतो। अजित पवारांना आमचं सांगणं आहे, कृषी मंत्री कोकाटेचा तुम्ही राजीनामा घेतला पाहिजे, त्याला राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे। त्या व्यक्तीमुळे हे सगळं घडलेलं आहे। त्याच्या राजीनाम्यावर गप्प न बसता कायदेशीर दृष्ट्या विजयकुमार घाटगेंना जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांच्या डोक्यामध्ये खुर्च्या मारण्याचा प्रकार केला। या संदर्भात अजित पवार यांनी ट्विट केले। काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे। कोणत्याही प्रकारच्या हिंसेला, असभ्य वर्तनाला किंवा असंसदीय भाषेला आपण ठामपणे विरोध करतो। समाजातील प्रत्येक घटकाच्या न्याय मागण्यांचा आणि भावनांचा आम्ही मनापासून सन्मान करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाही, समता, बंधुत्वाच्या विचारांवरच उभी आहे। सर्व सहकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांनी सामाजिक जीवनात काम करत असताना नेहमी लोकशाही, शांतता आणि अहिंसा या मूल्यांना प्राधान्य द्या। अजित पवार यांच्याकडून आता आदेश देण्यात आलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।